अदिती पोहनकरची विशेष उपस्थिती। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। दहीहंडी महोत्सवाला आपली घाटकोपरची शौर्या भारतातील सर्वात मोठी दहीहंडीमध्ये आम्ही घाटकोपरचं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवायला सुरुवात केली आहे। आता ही एक 7 वर्षाची जी मुलगी आहे, नाव सांग तुझं बेटा? शौर्या अमोल खेडेकर। शौर्या अमोल खेडकर, हिच्यासाठी जोरात टाळ्या होऊन द्या। छान डान्स केला की नाही? आतापासून जर आपल्या घाटकोपरच्या टॅलेंटला आपण या मोठ्या स्टेजवर परफॉर्मन्स करायला चान्स दिला तर उद्या मोठं होऊन त्यांची हिंमत वाढणार आहे आणि मोठमोठ्या स्टेजवर हे काम करणार आहेत। एकदा जोरात टाळ्या छोटीसाठी होऊन जाऊ द्या। है ना? आता संगीता सूर्यकांत मांडे, ओ संगीता तय्या, यांनी पण आपला पारशीवाडी काजू टेकडी या विभागात आहे, समाजसेवेचं काम करतायत। कुणाचं काही दुखणं असेल, काही असेल, विशेष करून जुन्नर तालुक्याच्या आहेत आमच्या, आणि या संगीताताईने आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, तर त्यांचा सत्कार सूर्यकांत गवळी कुठे? माझी सूर्यकांत नगरसेवक सूर्यकांत गवळी, सत्यवान गवळी, लवकर या दोघा भावांच्या हस्ते यांचा सत्कार करत आहोत। समाज गौरव पुरस्कार आमचा जुन्नर आंबेगाव तालुक्याचं भूषण आहेत संगीताताई, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी।
बात आहे. वा 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 जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. वा 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 अभिनंदन तुमचं. आणि आपण सगळेजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत. ओम साई नवभारतची टीम रेडी आहे ना मित्रांनो? ऑपरेशन सिंदूर सारखा एक अतिशय महत्वाचा विषय आज हे गोविंदा पथक आपल्या ऍक्ट मधून तुम्हा सगळ्यांसमोर सादर करणार आहे. 2 मिनिटं थांबा. मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये या पथकाला फाटक साहेबांनी संधी दिलेली आहे. ते ऍक्ट करणार आहे, ते सलामी देत नाहीयेत. आपण त्यांना सलामी द्यायचे त्यांच्या ऍक्ट बद्दल. सगळ्यांनी रेडी राहा. याच्या पुढची जी नावं आहेत उत्कर्षच आहे ना. अरे थांबा ना 2 मिनिटं थांबा. यांच्या नंतर 2 मिनिटं थांबा. मुख्यमंत्री साहेबांचा त्यानंतर तुम्हाला थर लावायला तुम्हालाच मिळणार आहे. पण त्यांचा ऍक्ट होऊन दे. आणि बाजीराव कराडे आपण स्टेज वरती यायचंय. तरी दृश्य आपण पाहतोय ठाण्यातून आमदार शिवाजी पाटील यांच्या मंडळाच्या इथे हा मानवी थर रचला जातोय. 1 2 3 4 5वा 6वा आणि हा 7वा थर रचण्याचा प्रयत्न होतोय. गोविंदा पथकाकडून हा प्रयत्न केला जातोय. 7व्या थरासाठी 7 थरांची ही हंडी रचली जाते आणि ही 8 थरांची 8 थरांची ही हंडी स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात रचली गेली आहे. आपलं अभिनंदन. बॅटिंगच्या वेळेस माझ्या बच्च्याला करत होतो लय मी. मला आठवला पहिला किस. मग काय टाय टाय धन्यवाद. आपला मनपूर्वक आभार आणि आपलं अभिनंदन. तरी 2 दृश्य आपण पाहतोय. मागा ठाणे आणि ठाणे या ठिकाणी मोठा उत्साह आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त हा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. लव भाई सगळ्यांना लव. फुल पावर नाही का. मोठे असते आपण, किरकोळ थोडी आहे. धागा तेरा आपण खालनं किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत नाही भाऊ. ठाणे नगरीत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात एका अशा व्यक्तिमत्वाचं. हे दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यामध्ये पोहोचलेत. रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलाय की मला वाटतं 24 तास आहेत आणि
या व्यक्तिमत्वानं अवघ्या जगाला दाखवून दिलं की मुख्यमंत्री बनल्यानंतर मुख्यमंत्र्यावर प्रेम करणारी जनता इतक्या ओघामध्येही प्रेम का करते. जो माणूस समाजासाठी झटतो तो सगळ्यात आधी समाजाचा सेवक असतो आणि मग जनतेचा नेता बनतो. या व्यक्तिमत्वानं दाखवून दिलं कि बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए. अरे अपने लिए जिए तो क्या जिए, जीना है तो जियो लोगों के लिए. असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात 20व्या वर्षी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय रवींद्र फाटक साहेब दरवर्षी मोठ्या उत्साहानं तरी दोन दृश्य आपण पाहतोय. मागा ठाणे येथील सांस्कृतिक कार्यक्रम गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलंय. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील अनेक मंडळांना त्यांनी याआधी भेटी दिलेल्या आहेत. घाटकोपरमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं आणि आता ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवात ते उपस्थित आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. दोन दृश्य, एकीकडे मागा ठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी, दुसरीकडे ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवींद्र फाटक यांच्या मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात पोहोचलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा हे उपस्थित आहेत. एकावर एक थर रचून मनोरे बनवले जात आहेत. सलामी दिली जाते. 8-9 थर असे बनवले जात आहेत आणि सलामी दिली जाते. यावर्षी रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे. कोकण मंडळानं रेकॉर्ड मोडलेला आहे. 10 थर लावलेले आहेत. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी त्यांनी केलेली आहे. तर जय जवान मंडळाचा सुद्धा 9 थरांचा विक्रम त्यांनी मोडला आणि जय जवान हे मंडळ सुद्धा यावर्षी 10 थरांसाठी प्रयत्न करणार आहेत. दोन दृश्य मागा ठाणे आणि ठाण्यातील